नमस्ते मित्रांनो. गेल्या वर्षी श्री शारदा मठातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो तुम्हाला आवडला होता, हो ना? मग यावर्षीही तसाच एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्यात गोष्टी, घटना तर आहेतच, पण खूप शिकण्यासारखंही आहे बरं का. चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ. आत्ता आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती फार पूर्वीची आहे हं. ही गोष्ट सत्यकाम नावाच्या एका छोट्या मुलाची आहे. त्याची आई घरकाम करत असे आणि त्यावर त्या दोघांचा उदरनिर्वाह चालत असे. सत्यकाम खूप हुशार मुलगा होता. त्याला गौतम मुनींकडे जाऊन शिकायचे होते. त्यासाठी तो गौतम मुनींच्या आश्रमात गेला आणि त्यांना वंदन करून म्हणाला, महाराज, माझं नाव सत्यकाम. तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार कराल का? गौतम ऋषी म्हणाले, बाळा, तुझ्या वडिलांचे नाव काय? तुझ्या घराण्याचे नाव काय? सत्यकामला तर ते काहीच माहीत नव्हते. मग त्याने धावतच आईकडे जाऊन तिला विचारले. तर आई म्हणाली, बाळा, पूर्वी मी दासी म्हणून सेवा करत असे, त्यामुळे ते काही मला माहीत नाही. पण तू गुरूंना सांग की मी जबाला या दासीचा मुलगा सत्यकाम आहे. नेहमी धीटपणे खरे काय ते सांगावे, म्हणून तू तुझे नाव सांग, सत्यकाम जबाला. सत्यकाम गौतम मुनींच्या आश्रमात परत आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. सर्व विद्यार्थी यज्ञविधींची तयारी करत होते. सत्यकामने ऋषींना प्रणाम केला आणि म्हणाला, दासी जबाला माझी आई आहे आणि मी दासीपुत्र सत्यकाम आहे, म्हणून सर्वांनी मला सत्यकाम जबाला या नावाने ओळखावे. हे ऐकून गुरु आश्चर्यचकित झाले. ते स्वतःशीच विचार करू लागले, काय असेल बरं याचं घराणं? पण इतक्या लहान वयात खरं बोलण्याची एवढी आवड, इतका धीटपणा आणि शिकण्याची किती तळमळ. सत्यकामाच्या वागणुकीने गुरूंना खूप आनंद झाला. त्यांनी सत्यकामाला जवळ घेतले आणि म्हणाले, बाळा, तुझी सत्यप्रियता, धीटपणा आणि ज्ञान मिळवण्याची तुझी ओढ पाहून मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. गुरूंनी योग्य ते संस्कार करून आनंदाने त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला. गुरूंच्या आशीर्वादाने सत्यकाम गुरुकुलात राहून विद्या शिकला आणि त्याने सर्वोच्च ज्ञान प्राप्त केले. आवडली गोष्ट? ही गोष्ट छांदोग्य नावाच्या उपनिषदातली आहे. सत्यकामाच्या या गोष्टीतून आपल्याला काही सद्गुण समजले. कोणते बरं? खरं बोलणं म्हणजेच सत्यप्रियता किंवा सत्यनिष्ठा. दुसरा गुण धीटपणा. आणि ज्ञानलालसा म्हणजेच शिकण्याची तीव्र इच्छा. हे सर्व गुण स्वामी विवेकानंदांमध्ये दिसून येतात. कसे ते प्रत्यक्षच पाहूया. स्वामी विवेकानंद म्हणजेच लहान वयातील नरेंद्र. नरेंद्र तेव्हा 8-9 वर्षांचा होता. शाळेत शिकत असताना कुठल्याही विषयाचा स्वतः विचार करण्याचा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे अनेक पुस्तके वाचून शाळेत जे शिकवलं जाई ते तो स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार व्यक्त करीत असे. त्यामुळे काही वेळा त्याचे वेगळे मत शिक्षकांना पटत नसे किंवा योग्य वाटत नसे. एकदा काय झालं, भूगोलाच्या वर्गात त्याने दिलेलं एका प्रश्नाचं उत्तर शिक्षकांना चुकीचं वाटलं. ते तसे म्हणालेही, पण आपले उत्तर बरोबर आहे असे नरेंद्र ठामपणे म्हणाला. शिक्षक रागावून म्हणाले, हात पुढे कर. नरेंद्रने आपला उजवा हात पुढे केला. त्याच्या तळहातावर शिक्षकांनी सपासप छड्या मारल्या, पण नरेंद्रने अतिशय शांतपणे शिक्षा सोसली. ही सर्व घटना नरेंद्रने घरी गेल्यावर आईला सांगितली. नरेंद्रची आई भुवनेश्वरी देवी यांनी नरेंद्रला धीर दिला. त्या म्हणाल्या, हे बघ बाळ, तुझं उत्तर बरोबर होतं ना? मग झालं तर. थोडासा अन्याय झाला तर तो फार मनावर घेऊ नये. शेवटी सत्याच्या बाजूचाच जय होतो हे आपण लक्षात ठेवूया.
आपण नेहमी विचारपूर्वक आपल्याला योग्य वाटते ते करावे. स्वतःचं म्हणणं मांडावं, पण त्याच वेळी आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. मन नेहमी शांत स्थिर ठेवावं, पण त्याच वेळी धैर्यही बाळगावं. हेच धैर्य आणि हीच सत्यप्रियता नरेंद्रच्या म्हणजेच स्वामी विवेकानंदांच्या पुढील आयुष्यातही पाहायला मिळते. 1893 अमेरिकेत भरलेल्या सर्व धर्म परिषदेला स्वामीजी गेले होते. तिथल्या लोकांना भारत हा साप गारुड्यांचा रानटी देश आहे असे वाटत होते. तेव्हा स्वामीजींनी स्पष्टपणे भारत देशाची खरी ओळख तिथल्या लोकांना करून दिली. सर्व धर्मांचा आदर करणारा, सर्वांना सामावून घेणारा, फार मोठी संस्कृती आणि परंपरा असलेला असा हा भारत देश आहे हे त्यांनी सर्वांना समजावून सांगितले. तसेच इंग्लंडमध्येही स्वामीजी गेले होते तेव्हा इंग्रजांचे भारतावर राज्य होते. तरीही इंग्रजांनी भारतीयांवर जो अन्याय केला आणि त्यामुळे भारताचे जे नुकसान झाले ते स्वामीजींनी तिथल्या लोकांसमोर मांडले. सत्यनिष्ठा आणि धैर्य याप्रमाणेच ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा म्हणजेच ज्ञानलालसा हाही गुण सत्यकामाप्रमाणेच स्वामीजींमध्येही दिसून येतो. शाळेत असतानाच ते इंग्रजी भाषा शिकले. नंतर वडिलांबरोबर रायपूरला राहत असताना संगीत, कला, बुद्धिबळ, पाककला यामध्येही प्रावीण्य मिळवले. अनेक बंगाली आणि इंग्रजी ग्रंथांचे वाचन त्यांनी केले. कॉलेजमध्ये असताना विविध देशांच्या इतिहासावरील ग्रंथ तसेच वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकेही त्यांनी वाचली होती. कुठल्याही प्रकारचे ज्ञान असो, स्वामीजी तेवढ्याच उत्साहाने ते शिकत आणि त्यात प्रावीण्य मिळवत. आता हीच घटना पहा ना. स्वामीजी दुसऱ्यांदा अमेरिकेत गेले होते तेव्हाची ही गोष्ट आहे. अनेक वर्ष खूप काम केल्यामुळे स्वामीजी विश्रांतीसाठी रिजले मॅनोर या ठिकाणी राहत होते. तिथेच मनाला विरंगुळा मिळावा म्हणून त्यांनी चित्रकला शिकायचे ठरविले. जवळच राहणाऱ्या एक भक्त श्रीमती मॉडस्टम या शिक्षिका होत्या. सर्व साहित्य जमवलं गेलं. शिकवणीची जागाही ठरली. ठरलेल्या वेळी स्वामीजी आले. येताना त्यांनी एक चांगलं लाल चुटूक सफरचंद आणलं होतं. वाकून त्यांनी ते बाईंच्या हातात दिलं आणि गंभीरपणे नमस्कार केला. शिक्षिका गोंधळून गेल्या आणि म्हणाल्या, हे काय? स्वामीजी म्हणाले, आपला हा उपक्रम सफळ होवो. चित्रकला शिकताना स्वामीजी अगदी लहान मुलाप्रमाणे उत्सुकतेने सर्व गोष्टी पाहत. रंगीत खडू तसेच इतर साहित्य अगदी निरागसपणे हाताळत. चित्र काढताना त्यात ते इतके तन्मय होऊन जात की वाटावं जगामध्ये त्यांना जणू हे एकच काम आहे. कोणतीही गोष्ट त्यांना एकदाच सांगावी लागे. नवीनच शिकत असूनही त्यांची चित्रे अतिशय अप्रतिम आणि समजून काढलेली असत. चित्रकलेचा 4था पाठ झाला आणि हुबेहूब व्यक्तिचित्र काढण्याइतकी स्वामीजींची तयारी झाली. मग एके दिवशी स्वामीजींनी त्यांचे गुरुबंधू तुर्यानंदजी महाराजांना समोर बसवलं आणि त्यांचं अतिशय सुरेख व्यक्तिचित्र काढलं. आता तुम्हाला सत्यकाम आणि स्वामीजींच्या गोष्टीतून सत्यनिष्ठा, धैर्य आणि ज्ञानलालसा या सद्गुणांचा खरा अर्थ कळला असेल, हो ना? मग आता हे गुण आपल्यामध्ये कसे येतील याचा विचार करा. त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारून पहा. एखाद्या वेळेस जर आपला अभ्यास पूर्ण झाला नाही तर शिक्षकांना आपण खरं सांगतो का? नवीन विषय, कला किंवा खेळ शिकायला आपल्याला आवडते का? आपल्याला जर कोणी काही अयोग्य गोष्ट सांगत असेल
तर समोरच्या व्यक्तीचा अपमान न करता योग्य काय ते आपण धीटपणे सांगू शकतो का? ह्या काही प्रश्नांप्रमाणेच अनेक प्रश्न तुम्हाला पडतील आणि त्यांची योग्य उत्तरे मिळवायची असतील तर आपल्याला स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाचावे लागेल. ते सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल. चला तर मग आजपासूनच स्वामीजींचे चरित्र वाचायला सुरुवात करूया.